जय शिवराय मित्रांनो, मी तुषार पुयाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या ठिकाणी 10वीचं व्याकरण म्हणजेच काय लागणाऱ्यासाठी जो कंटेंट्स आहे म्हणजे शब्दसिद्धी. शब्दसिद्धी हा तुम्हाला 2 मार्कासाठी आहे. किती मार्कासाठी? तो 2 मार्कासाठी या ठिकाणी शिकणार आहे. हे जे आपण लेक्चर सिरीज चालू केली म्हणजेच काय, हे आपलं सेकंड लेक्चर आहे. या ठिकाणी आपण समास डिटेलमध्ये शिकवलं आहे आणि त्याच्यावरती 2 मार्काचा समास तुमचा एकही मार्क जाऊ देत नाही. ठीक आहे, तुम्ही ते डिटेल करा आणि त्या ठिकाणी बघा. ते खूप चांगल्या पद्धतीने लेक्चर्स त्या ठिकाणी समजून दिलं. दुसरा म्हणजेच काय, या ठिकाणी बघा शब्दसिद्धी. शब्दसिद्धी सुद्धा हे तुम्हाला 2 मार्काला येतं. आपण हळूहळू हे मार्क कव्हर करत जाऊ. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क आले पाहिजे आणि तुम्ही म्हणजे टॉपर राहिले पाहिजे. या ठिकाणी बघा, आता तुम्ही जर या चॅनलवर नवीन जर असाल तर पहिले तर सबस्क्राईब करून घ्या, की जे येणारा म्हणजेच काय परीक्षेसाठी जो लागणारा कंटेंट्स आहे त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मी. दुसरी गोष्ट म्हणजे काय, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आपल्या अभ्यासाची. सोबत याच्यावर समजा जे फोकस कसं करायला पाहिजे ते पण आपण या ठिकाणी, आणि कमी कालावधीमध्ये याच्यात हे चॅप्टर कसे कव्हर करायचे, याच्यात मार्क कसे आले पाहिजे, या ठिकाणी ते पूर्ण आपण शिकण्याचा प्रयत्न करू. बघू तर आपण शब्दसिद्धी काय आहे. आणि शब्दसिद्धी हा चॅप्टर जरी कठीण वाटत, खूप अत्यंत सोपा आहे. अत्यंत सोपा, घरच्या म्हणजेच काय खूप सोपा चॅप्टर आहे. तर तरी बघू आपण याच्यामध्ये काय आहे तर. ठीक आहे, शब्दसिद्धी पहिले तर बघू. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावरचे प्रश्न कसे येतात, याच्यातनी व्याख्या विचारते का नाही, याच्यातनी डायरेक्ट उदाहरणं विचारते. खालीपैकी शब्दसिद्धीची उदाहरणं सांगा. पहिले आपण हे शिकून घेऊ, त्याच्यानंतर याची उदाहरणं सुद्धा सोडून घेऊ. ठीक आहे, प्रॅक्टिस सगळं करून घेऊ. ठीक आहे, आलेले क्वेश्चन, येणारे क्वेश्चन कसे असतील ते पण बघू आपण. ठीक आहे, भाषेमधला शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात. एकदम सोपं आहे. भाषेमधला शब्द कसा तयार होतो तर यालाच काय म्हणतो, शब्दसिद्धी म्हणतो. उदाहरणार्थ खिचडीची प्रोसेस बघा, किंवा एखाद्या कशाची भाजीची प्रोसेस बघा. भाजी कशी तयार होते, याचं जे तयार होते त्याला आपण भाजी म्हणतो. ठीक आहे, तसंच शब्दसिद्धी म्हणजेच काय रे, जे शब्दाची जे उत्पत्ती कशी किंवा निर्मिती कशी होते यालाच काय म्हणतो आपण, शब्दसिद्धी. जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतो आपण, शब्दसिद्धी म्हणतो. ठीक आहे, आणि शब्दसिद्धीचे प्रकार पडते, 3 प्रकार पडते. कोणकोणते? उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. उपसर्ग घटित शब्द म्हणजेच काय रे, एकदम सोपं करून सांगतो. उपसर्ग म्हणजेच काय, उपसर्ग म्हणजेच काय तर शब्दाच्या आधी जर एखादा जर त्याला 1 किंवा 2 शब्द जर लागत असेल त्याला काय म्हणतो, उपसर्ग म्हणतो. काय म्हणतो त्याला, उपसर्ग घटित शब्द म्हणतो. ठीक आहे, पहिल्यांदाच म्हणजे उपसर्ग म्हणजे एखादा जर आता विचार आहे तर याच्या आधी जर प्लस सु लागला, ठीक आहे, तर मग याचं काय झालं, सुविचार झाला. समोर काय झालं याचं, सुविचार. ठीक आहे, सुविचार झाला. यालाच काय म्हणतो आपण, उपसर्ग घटित शब्द म्हणतो. दुसरं प्रत्यय घटित शब्द म्हणजेच काय रे, याच्यानंतर विचारधारा, आता याचंच म्हणू आपण. ठीक आहे, हेच घेऊ शब्द, विचार प्लस धारा. ठीक आहे, विचार प्लस काय झाला, मग याचं काय म्हणतो, विचारधारा. विचारधारा. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. बघा परत एक वेळेस लिहू आपण. ठीक आहे, चांगल्या अक्षरामध्ये. विचारच एकच शब्द घेतला आपण. आता मागं पुढे लावणारे शब्द बघा. विचार, इथं विचार घेतला आपण, इथं पण विचार घेऊ. ठीक आहे, समोर शब्द लागला म्हणजेच काय, उपसर्ग. इथे काय लागला, विचारच्या आधी सु लागला म्हणजे इजुगेल टू काय झालं रे आपले, सुविचार. ठीक आहे, म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, जे आधी लागते त्यालाच काय म्हणतो, उपसर्ग म्हणतो. आता नंतर लागते बघा, विचारच्या नंतर. आता विचार थोडंसं अलीकडे घेऊ इकडे. ठीक आहे, विचार प्लस धारा, प्लस धारा, मग यालाच काय म्हणतो, विचारधारा. विचारधारा म्हणजेच काय, विचार प्लस धारा, विचारधारा. ठीक आहे, मग तुम्ही म्हणसाल की हा शब्द काय, अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द त्याच्यापेक्षा सोपा आहे. ठीक आहे, एकदम सोपा. जोडून येणारे शब्द म्हणजेच काय, वारंवार पुनरुत्ती होणारे, जसे की धडधड, जळजळ, मळमळ, फडफड, खडखड. हे यालाच काय म्हणतो, जळजळ, जळ जळ. ठीक आहे, जळजळ, मळमळ, धडधड, धडधड. झालं, एवढंच आहे हे. फक्त याची उदाहरणं आपण एक वेळेस बघून घेऊ आणि व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे, उपसर्ग म्हणजेच काय रे, म्हणजेच काय, एका शब्दाच्या आधी जर त्याला जर एखादं समजा अक्षर वगैरे जोडत असेल तर त्याच्यापासून जो शब्द तयार होतो त्यालाच काय म्हणतो आपण, उपसर्ग घटित शब्द म्हणतो. ठीक आहे, शब्दसिद्धी. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारा म्हणजेच काय, प्रत्यय घटित म्हणजेच काय, जर त्याला प्रत्यय मागून लागलेला जो शब्द असतो त्याला काय म्हणतो, प्रत्यय म्हणतो. पुढे लागला त्याला काय म्हणतो आपण, उपसर्ग म्हणतो. ठीक आहे, विचार प्लस धारा म्हणजे विचारधारा. ठीक आहे, अभ्यस्त शब्द म्हणजेच काय रे, म्हणजेच काय, जवळजवळ, दूरदूर, इकडे तिकडे,
आसपास, ठीक आहे. तर हे काय रे म्हणजेच उलटी उलटी तिलटी शब्द म्हणजे काय रे, त्यालाच काय म्हणतो, समान अर्थाने घेतले जाणारे शब्द म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे डबल रिपीट होते, ठीक आहे. इकडे तिकडे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय रे, इकडे तिकडे, धडधड, मळमळ, जडजड, खडखड, त्याच्यानंतर बरेच शब्द आहेत ते आपण बघूनच घेऊ, याला इन डिटेल बघू. पहिलं म्हणजेच काय रे, उपसर्ग घटी शब्द. मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून शब्द तयार होतात, त्यांना उपसर्ग घटी शब्द म्हणतात. आता हे तर तुम्हाला मी सांगितलं, उपसर्ग शब्द म्हणजेच काय, आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतो. म्हणजे शब्दाच्या आधी जर एखादा घटक लागत असेल तर त्याला काय म्हणतो रे, उपसर्ग. म्हणजे उपसर्ग म्हणजे काय, फ्रंट टायर, पहिला घटक म्हणजे गाडीचं समोरचं चाक. ही जर गाडी असेल तुमची, ठीक आहे, ही जर गाडी असेल, ठीक आहे, ही जर गाडी असेल तर या गाडीचं समोरचं चाक म्हणजेच काय रे, यालाच काय म्हणतो आपण, उपसर्ग म्हणतो, ठीक आहे. तर बघा, सुविचार म्हणजे सु प्लस विचार म्हणजेच काय, यालाच काय म्हणतो, सुविचार. आणि याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजेच याचा अर्थ काहीच लागत नाही. याच्यामधला हा महत्त्वाचा घटक असतो का, नाही, महत्त्वाचा घटक हा असतो, हा गौण घटक असतो, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. विचार प्लस सु म्हणजेच काय, सु प्लस विचार, यालाच काय म्हणतो, सुविचार. मग सुविचार हा कसा आहे रे, या ठिकाणी उपसर्ग घटित. गैरसमज, ठीक आहे, म्हणजे काय, तुझा आणि माझा गैरसमज झाला म्हणतो, आहे का नाही. एका शब्दापायी समजा काय आपण एका इकडे तिकडे शब्द जर निघाला तर काय म्हणतो, गैरसमज झाला. किंवा एखादा शब्द कोणी मित्रांगित्रांनी काही आपल्या विषयात बरे वाईट सांगत तर गैरसमज झाला. आता गैरसमज होऊ द्यायचा का, तर नाही, ठीक आहे. चला, गैरसमज, गैर प्लस समज म्हणजे काय, गैरसमज. यथाशक्ती, तुमच्या घरी जर मंडळावाले जर लोक आले तर काय म्हणतात रे, म्हणजे लोकांनी जर तुमच्या घरी व्हिजिट दिली तर काय म्हणतात, यथाशक्ती, तुमच्या शक्तीनुसार काय द्या, पैसे द्या. काय द्या, पैसे द्या. की कसे द्या, तर यथाशक्ती. यथाशक्ती म्हणजे काय, यथाशक्ती म्हणजे काय, तुमच्यामध्ये जी शक्ती असेल त्याच्या, यथा प्लस शक्ती, शक्ती हे लागलेलं आहे. यथा काय त्याचा अर्थ लागते का, नाही, यथाशक्ती पैसे द्या. तुमच्याकडे तुमच्या याच्यानुसार, तुमच्या आर्थिक तुमची जर साधन असेल त्याच्यानुसार यथाशक्ती पैसे द्या. त्याच्यानंतर काय, गैरसमज तर हा झाला. शक्तिमान, दुसरं याच्या व्यतिरिक्त एक दुसरा शब्द, शक्ती प्लस मान, ठीक आहे. मग याचं काय होतं, शक्तिमान, ठीक आहे, शक्तिमान, एकदम सोपे आहे, ठीक आहे. स्पायडरमॅन, ठीक आहे. चला समोर बघू आपण, नेक्स्ट बघू. दुसरा शब्द आहे प्रत्यय घटित शब्द. आता प्रत्यय घटित त्याच्यापेक्षा सोपा आहे, मग यांची सायकल आपली, ठीक आहे. आता पहिले फ्रंट टायर महत्वाचं होता, आता कोणता रे, ठीक आहे. आता बॅक टायर आहे, मागचा वळा. आता हा महत्वाचा आहे, हा महत्वाचा आहे का, नाही, ठीक आहे, तो महत्वाचा आहे, ठीक आहे. आता पहिला याच्यातनी पण बघा की जो पहिला असते तो शब्द महत्वाचा असते, दुसरा महत्वाचा, सॉरी, दुसरा याच्यातनी महत्वाचा असते का, सॉरी, नाही, तेवाला वेगळा आहे आणि हे वेगळं आहे, ठीक आहे. नाही, त्याच्या याला कम, याच्यामध्ये पहिला कोणता महत्वाचा शब्द आहे तर पहिला, आणि दुसरा काय रे, हा प्रत्यय आहे, याला लागून येत होतो, ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण, प्रत्यय म्हणतो. हा जो काय रे दुसरा शब्द प्रत्यय, इक, मान, दार आणि की, ठीक आहे. पण याचा अर्थ लागते का, नाही लागत याचा अर्थ, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, मूळ शब्द प्लस प्रत्यय, यालाच काय म्हणतो आपण, प्रत्यय घटित शब्द म्हणतो, ठीक आहे. हे व्याख्याचं वगैरे काही एवढं भानगडीत बघा, कारण व्याख्या आपल्या परीक्षेला विचारतच नाही, ठीक आहे. मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतो त्यांना काय म्हणतो, प्रत्यय घटित शब्द असे म्हणतो. त्यांना काय म्हणतो, प्रत्यय घटित. कशाच्या रे, मूळ शब्दाचं. मूळ शब्द कोणता याच्यातला, रस, रस म्हणजे प्लस इक, रसिक, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. समोर बघू, सायकल इकडे खोलून टाकतो, सायकलचं काही काम नाही राहिलं, ठीक आहे. तुम्ही गाड्या वापरता ना, ठीक आहे. मूळ शब्द प्लस काय, प्रत्यय म्हणजे काय, प्रत्यय घटित शब्द. याच्यामध्ये बघा, रस प्लस इक म्हणजे काय झालं, रसिक, ठीक आहे. दुसरं बघा, बुद्धी प्लस मान, बुद्धी प्लस बुद्धिमान. दुकान प्लस दार म्हणजे दुकानदार, ठीक आहे. त्याच्यानंतर माणुसकी, सॉरी, माणूस प्लस की, माणुसकी, ठीक आहे. माणुसकी त्यामध्ये माणूस द्या, ते वेगळं आहे समजा, ते माणुसकी आहे, ठीक आहे, सॉरी. माणूस प्लस की म्हणजे काय, माणुसकी, ठीक आहे. हे झाली कशाची रे, प्रत्यय घटित. प्रत्यय घटित म्हणजे काय, पहिला शब्द जो महत्वाचा असतो, दुसरा गौण असतो, आणि याच्या म्हणजेच प्रत्यय म्हणजेच काय, शब्दाच्या मागून लागणारा जो प्रत्यय असतो त्याला, म्हणजे शब्दाच्या मागून जर एखादा एक किंवा दुसरं अक्षर लागत असेल त्यालाच काय म्हणतो आपण, प्रत्यय म्हणतो. मग यालाच काय म्हणतो आपण, प्रत्यय घटित शब्द म्हणतो. आणि याच्यानंतर शेवटचा पार्ट लय सोपाच आहे, अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्द सारखा सोपा विषय नाही आहे, ठीक आहे. बघू आपण याला तर डिटेल बघू.
अभ्यस्त शब्द म्हणजे काय, एकाच प्रकारे दोन शब्द एकत्र येणे, ठीक आहे, एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे, किंवा सार्थक किंवा निरर्थक म्हणजे जवळ किंवा दूर अशासारखे एकत्र येणे, किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे. विरुद्ध शब्द म्हणजे जवळपास, आसपास, आस किंवा पास, म्हणजे इकडे तिकडे दोन शब्द, विरुद्ध शब्द इकडे किंवा तिकडे, ठीक आहे, दूर जवळ असं पण एकत्र येणे, किंवा या शब्दांची पुनरुक्ती होणे, किंवा मळमळ, धडधड, जळजळ पुनरुक्ती होणे, ठीक आहे. अशा प्रकारच्या शब्दांना काय म्हणतो आपण, अभ्यस्त शब्द म्हणतो, ठीक आहे. उदाहरणार्थ बघा याच्यातनी, हे तुम्हाला पूर्ण अभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जात नाही, डायरेक्ट हे त्याची उदाहरणं आहे, ठीक आहे. हे तुम्ही वाचलं नाही तरी चालेल. बघा, क्षण क्षण, मी तुझी क्षणाला वाटून काढते, क्षण क्षण, ठीक आहे. दुसरं म्हणजे काय, जवळ जवळ, तुमचा अभ्यास आता जवळ जवळ संपत आला आहे, ठीक आहे. नेक्स्ट, आसपास, फोन आला तुम्हाला, तुम्ही कुठे आहे रे, तर मी